मित्र हो, आपल्या हिंदू परंपरेप्रमाणे आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती गणराजा आराधनाने पूजनाने नामस्मरणाने करतो आणि या स्पर्धेच्या सोहळ्याची सुरुवात सुद्धा गणपती बाप्पाच्या आराधनाने आणि नामस्मरणाने करणार आहोत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की आपण श्री गणेश पूजन दीप प्रज्वलन करावं, श्री गणेशाला श्रीफळ वाढवावे, श्री क्षेत्रपालाला श्रीफळ वाढवावे। मी मान्यवरांना विनंती करतो। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर आपण श्री गणेशाचे पूजन केलं जातं। आपल्या टोकार्डेचे सुपुत्र गुरुग्राम पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य विठ्ठलजी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते गणपतीचे पुष्पहार घालून पूजन होत आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। तव मातेचे आत्मरूप तू, तव मातेचे आत्मरूप तू, ओंकाराचे पूर्ण रूप तू। कार्यरंभी तुझे अर्चना, कार्यरंभी तुझे अर्चना, गजानना स्वीकार वंदना, गजानना स्वीकार वंदना, विनायका स्वीकार वंदना। रम्य ते रूप सगुण साकार, रम्य ते रूप सगुण साकार, मणिदाटे भाव पाहता क्षणभर। अंतरंगी भरून येत असे गहिवर, अंतरंगी भरून येत असे गहिवर। विघ्न नष्ट व्हावे, विघ्न नष्ट व्हावे, सर्व विघ्न नष्ट व्हावे। पूजिता लंबोदर, पूजिता लंबोदर, पूजिता लंबोदर। मी मान्यवरांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार चढवून पूजन करावे। हॅलो, विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, नितड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला। वाघ नक्याने अफजल खानाचा कोतला फाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला। स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला, स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला, असा एक अमर्द मराठा, असा एक अमर्द मराठा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रिय कुलवंत यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत पुण्यवंत निधिवंत सिंहासनाधीश्वर महाराज धीराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती महाराज की। हर हर महादेव मोरया। मी मान्यवरांना विनंती करत आहे, जर पूजन झालेलं असेल तर आपल्या ट्रॉफ्यांचं अनावरण करून घेऊया। श्रीफळ वाढून झाले का? आपल्या टोकाटाचे ग्रामदैवत श्री क्षेत्रपाल महाराजांना श्रीफळ वाढवावं अशी मी मान्यवरांना विनंती करत आहे। पूजन झालं असेल तर आपल्या टोकारडे गावचे ग्रामदैवत आपल्या सर्व लेकरांवर ज्याची छाया आहे
असे आपले ग्रामदैवत श्री क्षेत्रपाल महाराज, या क्षेत्रपाल महाराजांना श्रीफळ वाढवावं असे मी मान्यवरांना विनंती करत आहे। आणि श्रीफळ वाढून झाला की आपण ट्रॉफ्यांचं अनावरण करणार आहोत। आपल्या टोकारडे गावचे ग्रामदैवत श्री क्षेत्रपाल महाराज, आपल्या सर्व लेकरांवर जशी कृपेची छाया म्हटलं जातं, तर आपल्या क्षेत्रपाळाला विनवणी करत आहेत आपल्या टोकारडे गावचे माऊली नामदेवजी मोरे साहेब। चिंतन हो सदा, चिंतन हो सदा इस मन में तेरा, चिंतन हो सदा इस मन में तेरा, चरणों में तेरे मेरा ध्यान रहे। चिंतन हो सदा इस मन में तेरा, चरणों में तेरे मेरा ध्यान रहे। चाहे दुख में रहूं, चाहे दुख में रहूं, चाहे सुख में रहूं, चाहे दुख में रहूं, चाहे सुख में रहूं, ओठों पे सदा तेरा नाम रहे, ओठों पे सदा तेरा नाम रहे। बोला श्री क्षेत्रपाल महाराज की। बोला क्षेत्रपाल महाराज की। आपल्या ग्रामदैवत क्षेत्रपाल महाराजांना, आपल्याला सर्व मी नारायण मोरे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं। आपल्या क्षेत्रपाळाला आराधना करून झालेली आहे। मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या क्रीडा मंडळाचे सन्माननीय उपसेक्रेटरी नारायणजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्या ट्रॉफ्यांचं अनावरण होत आहे, तरी आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। 2025 श्री क्षेत्रपाल महाराज चषक या ट्रॉफ्यांचं अनावरण श्री नारायणजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे। बोला क्षेत्रपाल महाराज की। एक भव्य दिव्य अशी ट्रॉफी आपल्या श्री क्षेत्रपाल महाराज चषकाची ही तळा तालुक्यात खरोखरच गाजणार आहे, नटणार आहे आणि सजणार सुद्धा आहे। एक TTCच्या माध्यमातून अशा स्पर्धा कुठे झाल्याच नसतील आणि होणारही नाही असं नियोजन आपल्या क्रीडा मंडळाने केलेलं आहे। मी पुन्हा एकदा आपल्या क्रीडा मंडळाचं आणि या क्रीडा मंडळाच्या कार्यकारिणीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण असं नियोजन कधी होणार नाही आणि झालेलं सुद्धा नाहीये। ते हे श्री क्षेत्रपाल नव तरुण क्रीडा मंडळाने करून दाखवलेलं आहे। मी मान्यवरांना विनंती करतो की आपण विकेटचं उद्घाटन करून घ्यावं आणि उद्घाटनीय सामना दोन्ही सामन्यांनी इथे आपलं हजेरी दाखवायची आहे। मी मान्यवरांना विनंती करतो की आपण विकेटचं उद्घाटन करून घ्यावं। मान्यवरांच्या हस्ते विकेटचं उद्घाटन होत आहे आणि तिथेच दोन्ही टीमनी जायचं आहे, कारण तिथेच टॉस उडून आपल्याला इथे राष्ट्रगीताला यायचं आहे। श्री क्षेत्रपाल नवतरुण क्रीडा मंडळ टोकारडे ए या सर्व खेळाडूंनी आपल्या विकेटवर जायचं आहे। तसेच कोली बॉईज राहटाड कोलीवाडा
ह्या सुद्धा संघाने तिथे विकेटवर जायचं आहे. विकेटचं उद्घाटन आपल्या मान्यवरांच्या हस्ते होत आहे आणि या दोन्ही संघांनी तिथे टॉस उडून झाल्यानंतर इथे स्टेज समोर यायचं आहे. इथे आपल्या राष्ट्रगीताने आपल्या सामन्यांची सुरुवात होणार आहे. पहिल्यांदाच चषक असे पाहिलेले असणार, कारण नियोजनच एवढं चांगलं झालेलं आहे की माझे शब्द सुद्धा, एवढ्या वर्षाचा अभ्यास केलेले शब्द सुद्धा अपुरे पडतील. आणि हे सर्व श्रेय जातं आपल्या क्रीडा मंडळाचे सेक्रेटरी आणि उपसेक्रेटरी या दोघांना. आणि हे बोलण्याचा हक्क आहे. विकेटचं उद्घाटन झालेलं असेल तर तिथेच मी माजी सरपंच, विद्यमान सदस्य टोकार्डे गावचे सुपुत्र माननीय विठ्ठलजी सुतार साहेब यांना विनंती करतो की आपण टॉस उडून घ्यायचं आहे. दोन्ही टीमचं टॉस उडून झाल्यानंतर दोन्ही संघांनी आपल्या स्टेज समोर यायचं आहे. श्री क्षेत्रपाल नवरून क्रीडा मंडळ टोकार्डे ए आणि रहाटाड कोली बॉईज विकेटचं उद्घाटन झालेलं असेल तर त्यांनी तिथे टॉस उडून आपल्या स्टेज समोर यायचं आहे. या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व संघाचं, सर्व रसिक प्रेमिकांचं मी श्री क्षेत्रपाल नवरून क्रीडा मंडळातर्फे मनस्वी मनापूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. मी टॉस उडून झालेला असेल तर सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे आणि दोन्ही संघांनी इथे लाईनीमध्ये उभं राहायचं आहे. मी सर्व खेळाडूंना, सर्व टोकार्ड्याच्या क्रीडा मंडळातील सर्व सभासदांना विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. विकेटचं उद्घाटन झालेलं आहे आणि उद्घाटनीय सामना याचा टॉस सुद्धा उडून झालेला आहे आणि त्यांनी स्टेज समोर रहाटाड कोलीबाईज आपण लाईनीमध्ये उभं राहायचं आहे आणि टोकार्डे ए या संघाने सुद्धा लाईनीमध्ये उभं राहायचं आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठ ग्रहण करावं. व्यासपीठावर असं नसतं व्हावं. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर असं नसतं व्हावं, कारण फुल ना फुलाची पाकळी देऊन आपलं स्वागत करण्याचं राहून गेलेलं आहे, ते आपण करणारच आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं.
साहेबांना विनंती करत आहे की आपण स्टेज समोर यायचं आहे. दोघांनीही राठाड कोलीबाईज आपण लाईनीमध्ये उभं राहायचं आहे. आणि टोकारे टीम ए या टीमनी सुद्धा आपण लाईनीमध्ये उभं राहायचं आहे. सुरेश अतिथी देवो भव. अतिथी देवो भव ही आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. येथे मनापासून प्रकटते संस्काराची रुजवण. ही ओळख आपली जागृत ठेवूया. चला स्वागत आपल्या अतिथांचे करूया. स्वागत आपल्या अतिथांचे करूया. आपल्या कार्यक्रमासाठी आपल्या टोकारडे गावचे सुपुत्र समोर उभं राहा रे बाबू. ग्रुप ग्रामपंचायत पडवणचे माजी सरपंच विद्यमान सदस्य विठ्ठलजी सुतार साहेब आपलं स्वागत करण्यात येत आहे. आपण त्याचा स्वीकार करावा. मी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष वैभवजी सुर्वे यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं असे मी मंडळातर्फे विनंती करत आहे. विठ्ठलजी सुतार साहेब यांचं. फुलांचे आयुष्य एक दिवसाचे असते, मात्र काम त्याचे लाख मोलाचे असते. असंच आपल्या टोकारडे गावचे सेक्रेटरी रामजी शिर्के साहेब यांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मी सेक्रेटरींना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. मुंबईकर मंडळाचे कार्यकर्ते नामदेवजी मोरे साहेब यांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मी नारायणजी मोरे साहेबांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. माऊलीच आपल्या टोकारडे गावचे अध्यक्ष सीतारामजी सुतार साहेब यांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं असे मी मंडळातर्फे विनंती करते. पटापट द्या. बाकी सर्वांचं मी शाब्दिक स्वागत करत आहे. नंतर आपलं मी मंगेशजी पवार साहेबांना विनंती करतो की आपण स्वागत गीताने त्यांचं स्वागत करावं. बाकी राहू द्या. हॅलो. श्री छत्रपाल नवतरुण क्रीडा मंडळ आयोजित श्री छत्रपाल महाराज चषक 2025 आलेल्या सर्व मुंबईकर ग्रामस्थ यांचा मी क्रीडा मंडळाच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो. आज आपण वेळात वेळ काढून या चषकाच्या इथे आपण उपस्थिती दाखवली त्याबद्दल एक गाण्याच्या स्वरूपात आपलं मी आभार गीताच्या स्वरूपात आपलं स्वागत करतो. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले. 10 दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले. पूर्व नियोजित पूर्व घडले. पूर्व नियोजित पूर्व घडले सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा.
इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कोणी साधक. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कोणी साधक. शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक, जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्व मान्यवरांचं, क्रीडा मंडळाचं आणि खेळाडूंचं आणि सर्व संघांचं या स्वागत गीताने स्वागत झालेलं आहे. तरी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी शाब्दिक स्वागत करत आहे, कारण आपल्याला उशीर झालेला आहे. आपल्याला उद्घाटनीय सामना खेळवायचा आहे. तरी उद्घाटनीय सामना हा राष्ट्रगीताने होणार आहे. त्या राष्ट्रगीताला तयार व्हायचं आहे. मी आपल्या मुंबईकर मंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष भाऊजी गवारकर साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. तसेच क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते किसनजी कडो साहेब आपणही व्यासपीठावर यावं असे मी मंडळातर्फे विनंती करत आहे. तसेच रमेश भोसलेकर साहेब आपणही व्यासपीठावर यावं असे मी मंडळातर्फे विनंती करत आहे. रमेशजी मोरे साहेब आपणही व्यासपीठावर यावं अशी मंडळातर्फे विनंती करत आहे. आणि राष्ट्रगीताने आपल्या उद्घाटनीय सामन्याची सुरुवात होणार आहे. तर राष्ट्रगीताला तयार राहायचं आहे. परत सावधान, परत विश्राम, परत सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे.